यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था व रायगड जिल्हा काँग्रेस या कमिटीच्या मार्फत आज नवरात्रोत्सवाचा यंदा 3रा वर्ष आहे। तर यमुना सामाजिक संस्था ही नावलौकिक संस्था आहे। महेंद्रजी गरज साहेबांच्या आईंच्या नावाची संस्था जी आहे तिच्या माध्यमातून बरेचसे समाजसेवा, समाजकार्य, सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य हे होतच असतात। त्यानुसारच आपण दहीहंडी, गणपती उत्सव आणि नवरात्री उत्सव आणि अजून दीपावली पहाट देखील या असे 4-5 मोठे कार्यक्रम आपण दरवर्षी घेतो। तर या मागचा उद्देश एवढाच आहे की आपण एवढा मोठा आयोजन करतो पण कोणत्याही प्रकारची त्याला फी आकारत नाही, मोठी बक्षिसं या ठिकाणी देतो। महेंद्र गरज साहेबांचा याच्या माध्यमातून एवढाच उद्देश आहे की लोकांसाठी आपण एक स्टेज उपलब्ध करून दिलं पाहिजे, एक व्यासपीठ उपलब्ध करून दिला पाहिजे, याच्यासाठी हे कार्यक्रम आहेत। बऱ्याचशा ठिकाणी कार्यक्रम होतात परंतु त्याच्या फी आकारल्या जातात वगैरे, पण आपण हे सर्व काही या समाजसेवेसाठी करतो, लोकांच्या मनोरंजनासाठी या गोष्टी चालल्या आहेत। तर त्याच्या माध्यमातून याच्या मागचा एवढाच उद्देश आहे की इथे येणाऱ्या प्रत्येक कलाकाराला, प्रत्येक दांडिया रसिकांना, गरबा रसिकांना त्याचा फायदा उचलता यावा, यासाठी नवरात्र उत्सवाचं आपण आयोजन करतो। असे एवढेच सांगेन की दरवर्षीप्रमाणे यंदा नवरात्रोत्सव साजरा करत आहोत। यमुना सामाजिक शिक्षण संस्था त्यांनी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय महेंद्रजी गरज ते नेहमीच आपल्या आईच्या नावाने असलेल्या यमुना सामाजिक शिक्षण संस्थेच्या माध्यमातून राजकीय असेल, शैक्षणिक असेल, क्रीडा असेल, सांस्कृतिक असेल, या सर्व माध्यमातून जे लोक पुढे येत असतात त्यांना पाठबळ देण्याचं काम करण्यासाठी हे आयोजन करण्यात येतं। आताच आमच्या रोहित गरजने सांगितले की आपण नवरात्र साजरी करतो, त्याबरोबर गणपती उत्सव साजरा करतो, त्याबरोबर दहीहंडी साजरा करतो, त्याचबरोबर आरोग्य कॅम्पसुद्धा घेतले जातात, बऱ्याचशा ॲम्ब्युलन्ससुद्धा चालवले जातात। अशा प्रकारे सामाजिक उपक्रम ह्या संस्थेच्या आणि जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून राबवले जातात। त्याचाच हा उपक्रम आहे। प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीला, प्रत्येक क्षेत्रातील माणसाला कुठेतरी प्रोत्साहन देण्याचं काम, स्टेज उपलब्ध करून देण्याचं काम महेंद्रजी गरज करत असतात। आपण यापूर्वी पाहिलं असेल की दहीहंडीच्या वेळेला आपण सईद आमंत्रण आणली होती। हेच उद्देश महेंद्र गरज साहेबांचा एवढाच आहे की जे आपण टी व्हीवर पाहतो त्यांना जवळून पाहण्याची कुणाला संधी मिळत नाही, त्यांना जवळून पाहण्याची, त्यांना सेल्फी काढण्याची संधी उपलब्ध व्हावी, हाच त्यामागचा हेतू असतो। काही नुसती चित्रपटसृष्टीतला अभिनेता किंवा अभिनेत्री आणली आणि शो नुसता केला हा उद्देश नसून आपला स्टेज तुम्ही पाहिला असेल, अख्खा खचाखच स्टेज भरला होता आणि सईद आमनकर सगळ्यांना सेल्फी देत होती। हा सुद्धा उद्देश अपुरा निमलेकर आता आपला खेळ पैठणीसाठी रविवारी येते 6 तारखेला। मी या तुमच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करीन, सर्व महिला मंडळाला आवाहन करीन की मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे। 1, 2, 3 हा क्रमांक पैठणीचा असेल, त्याचबरोबर एक लकी ड्रॉ सुद्धा काढली जाईल आणि आमचा प्रयत्न आहे की जेवढ्या महिला त्या दिवशी उपस्थित येतील त्यांना छोटे मोठे गिफ्ट देण्याचा आमचा प्रयत्न असेल। दांडिया रसिक मोठ्या संख्येने या ठिकाणी खेळण्यासाठी येत आहे। आपण प्रथम बक्षीस काय देणार आहात? प्रथम आम्ही आता डिक्लेअर केली की प्रथम पारितोषिक हा वॉशिंग मशीन असेल, दुसरा पारितोषिक हा फ्रीज असेल, तिसरा पारितोषिक हा TV असेल, चौथा ओव्हन असेल आणि अशा प्रकारचे 7-8 आम्ही जास्तीत जास्त आम्ही तर 10 शेवटच्या दिवसाला 10 बक्षीस देण्याचा प्रयत्न आहे आणि हा फक्त समाजातील सर्व घटकातील, कारण आमच्या क्राऊडमध्ये तुम्ही पाहिला असेल हा सर्वसामान्य क्राऊड आहे। आमच्याकडे हायफाय क्राऊड दिसत नाही, सर्वसामान्य लोकांना स्टेज मिळावा हाच या फक्त उद्देश आहे।